चला फिल्डिंग सजवून घ्या. टीम विनर्स टेंबोडे या आजच्या रात्री चौथी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. आपण ऐकत होतात प्रमोदजी शेडगे सरांना. टीम बोबा 11 नवापूर कॅप्टनला विनंती आपण ऑर्गनायझेशन टीमशी भेटून घ्या. पंकज पाटील पालन पहिलं षटक आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. ग्रेट बॉल, सुपर बॉल. टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते सूरज. नो स्ट्राईकला आदित्य. आणि पहिला बॉल बीट करत चाललाय किपरच्या हातामध्ये. पंकज पाटील टेनिस क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. अशी कोणती स्पर्धा नाही टेनिस क्रिकेटमधली जी या खेळाडूने खेळली नसेल. मॅन फ्रॉम टेंबोडे. अप्रतिम मात्र बॉल. दुसरा बॉल देखील आपल्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. टॉस विन केला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. उंचखुरा गोलंदाज पंकज पाटील. मी म्हणेल की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात उंच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आणखीन एक चांगला बॉल, सुपर बॉल. जिथे आपण बघू शकतात डॉट बॉल येत असताना एक नाही दोन नाही सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत कीपरच्या दिशेने. पंकज वेगवान गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू. सातत्याने टेंबोडे गावचं नाव मोठं केलं, पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलं टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस फटका सजवलाय इनफिल्डच्या वरून. बॅटच्या अगदी समोर बॉल मिळाला. डीप पॉइंट मध्ये चेंडू निघून झाला 4 धावेसाठी. चौकार. सुरुवात मात्र इकडे होत असताना धावेची. पडद्याच्या या बाजूने बसलेल्या प्रेक्षकाला कळकळीची विनंती आहे, आपण त्या बाजूने बसा ही विनंती आहे. क्षेत्ररक्षकाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. विनंती आहे सर्व प्रेक्षकांना, आपण त्या बाजूने बसा पडद्याच्या. बॅनर समोर बसलेले प्रेक्षक सरळ त्यांनी देखील तिथून उठायचं आहे. फटका सजवलाय. बॅनर समोर कोणी बसू नये, उभं राहू नये. तिथे कोणी असेल तर कृपया करून त्या प्रेक्षकांना सांगा. 5वा बॉल मात्र सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. उठायचं आहे तिकडून प्रेक्षकांनी. बॅनरच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे तिथून उठा. पाच बॉल 5 धावा. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र इकडून नक्की मिळाला आणि एकटाच धावून पडला होता. डायरेक्ट हिट. गरज नव्हती परंतु डायरेक्ट हिट लागले आणि फलंदाज सूरज बॅक टू द डगआउट. अगदी परेशजी राऊत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आमचे पाहुणे मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना डायरेक्ट अगदी मिडल स्टंपला हिट केलंय आणि फलंदाज बाद सूरज बॅक टू द डगआउट. कमांड इज मास्टर.
यस, पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 6 धावा 1 गडी बाद आणि गोलंदाजी मार्कवर जीत गावड नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पंच 1 मिनिट खेळ थांबा. टेंबोडी टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना. धन्यवाद. करूया मॅचला सुरुवात. जीत गावड नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय कॅच केलाय, कमालीचा कॅच आपल्याला पाहायला मिळतं. रनिंग कॅच करताना आदित्य देखील मात्र इकडे सरप्राईज झाला असेल. सुरुवातीला वाटलं होतं की एखादा पोहोचू शकणार नाही, परंतु यावेळेस सुपर कॅचिंग करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय मिस्टर पिंटू. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया काय झेल टिपलाय. अगदी जीत गावड पहिलाच बॉल आणि इथे आपण बघू शकतात पायामधल्या बॉलला वळवलं होतं आणि हा कॅच पिंटू पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. आदरणीय सन्माननीय परेशजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जाईल. विदुरजी पाटील यांना मी विनंती करेल, विदुरजी पाटील साहेबांना, की स्वागत करूया आपण मुख्य व्यासपीठावर. आमचे पाहुणे मंडळी इकडे उपस्थित होत असताना कॅमेरामॅन कॅमेरे येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. स्वागत केलं जात आहे. सालबड गावचं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. परेशजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेचे सर्व विदुरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. जाऊया मॅचकडे. 6 आणि 2 गडी बाद. चांगली कॅचिंग पाहायला मिळाली. नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये. नो स्ट्राईकला भूमीत आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला कौशल 11 उनबाट आणि दुसऱ्या बाजूला विनर्स टेंबोडे. ही मॅच आपण पाहू शकतात. आणि जीत गावड पहिल्याच बॉलवर विकेट. दुसरा बॉल चेंडू जाऊ दिला ऑफस्टंपच्या अगदी बाहेर. पंचाच्या हात खुलताना बॅट बॉलचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7. कैलास पागदरे सर आपल्याला पाहायला मिळतात. आजची दुसरी रात्र. कालच्या रात्रीमध्ये त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळाले. अभि तांडेल सर, त्याचबरोबर राकेश राऊत सर आणि अक्षय नाईक सर. फटका इकडे मात्र चांगला खेळलाय. यावेळेस इनफिल्डच्या वरून सरळ जात असताना 1 बाउन्स सीमा पार येतोय. चौकार 4 बजाव. थँक्यू. दुसऱ्या बॉलवर मात्र इकडे चौकार येत असताना तेजस आपलं खातं खोलतंय 4 धावेने. 404 स्ट्राईक रेट इकडे खातं खोललंय. खासदार चषक 2026 भेट केलं. यावेळेस मात्र बॅट्समनला जीत गावडचा चांगला बॉल टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. हा बघा अगदी टप्पा पडल्यावर थोडा वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल आपण पाहू शकतात. क्रिकेटचा खेळ जिथे मात्र जेंटलमॅन खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शिस्तबद्ध खेळ. रिव्हर्स अटेम्प्ट, स्लोवर बॉल, चांगला बॉल. यावेळेस मात्र अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. सुपर गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकता. षटक क्रमांक 2. चेंडू फेकून झाले 4 धाव्याचा विचार केला तर धावा आतापर्यंत 5 खर्च केलेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे आणि 11-2 ही परिस्थिती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते. कौशल 11 उनबाट. फिल्डिंग करताना विनर्स टेंबोडे. आणखीन एक चांगला बॉल. अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. 5 बॉलचा खेळ होतोय. शेवटचा बॉल. दुसरी ओव्हर. पॉवर प्लेचे षटक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात तळ पंकज पाटील. जाऊया मॅचकडे जिथे आपण बघू. पंकज पाटील तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आणि वाईट बॉल येत असताना पंचांचा इशारा अभि तांडेल सरांकडून येतोय. इशारा यावेळेस वाईट. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे.
आणि चौथा रेफर केलंय बॉलिंग टीमने. बघा 10 ते सेकंदामध्ये जर तुम्हाला डाऊट वाटलं तर रेफर करायचं आहे. आणि जिथे पाहूया पंचाच्या निर्णयाला केलंय चॅलेंज. थर्ड अंपायर पंचाने वाईट घोषित केलंय, बॉलरने मात्र इकडे चॅलेंज केलंय निर्णयाला. डिसिजन पेंडिंग, चेक केलं जाईल. थर्ड अंपायर अक्षय नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार चषक 2026 आणि 14 2 ओव्हर नंतर तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल वाईड हात चेंडू दिला होता आणि त्यानंतर मात्र थर्ड अंपायरकडे रेफर केला आहे फिल्डिंग टीमने. एक रिव्ह दोन्ही टीमकडे वाईट बॉलसाठी आणि बीमरसाठी. माननीय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत मेगा स्क्रीनवर. आणि मुख्य आयोजक वाईट बॉल असेल म्हणजे फिल्डिंग टीमने इथे रेफर देखील गमावला आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावपलकावर आपल्या 14 धावा धावपलकावर माफ करा. यावेळेस मात्र पुढचाच बॉल बॅटी खालचा आणि चेंडू जात असताना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र परफेक्ट कनेक्शन होतं परंतु इकडे बीट करू शकला नाही लॉंग ऑनला. यावेळेस कॅच आउट भूमीत. बॅक टू डग आउट. बजाव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना मिस्टर अनमोल. टीम बोबा 11 नवापूर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण ऑर्गनायझर टीमशी भेटायचं आहे. थँक्यू मास्टर. नवीन फलंदाज अनमोल मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ होतोय आणि 14 कौशल 11 उनबाट आपल्याला पाहायला मिळते. उमरोळीच्या गावामध्ये अंडरबॉक्स क्रिकेट देखील सुरू आहे स्पर्धा आणि तिथे देखील उनबाट संघ खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र दूरवरून खेळलेला स्ट्रोक डीपमध्ये जात असताना कव्हरला सिंगल असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15 स्कोर कार्डवर. 3 विकेटच्या नुकसानात 15 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. टेंबोडे एक्सप्रेस पंकज इथे फसवलंय पूर्णपणे आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. मी म्हणेल की खेळाडू तयार नव्हता की काय, बऱ्याच वेळ हवेमध्ये होता. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जिथे मात्र आपण बघू शकता हा व्यवस्था आपण बघू शकता स्लोवर बॉल पूर्णपणे फसवलं होतं आणि 38 सर्कलमधला क्षेत्ररक्षक पोचत नाही आहे. कुठे ना कुठे ही खंत असेल टेंबोडे गावाला देखील. टेंबोडे गावचे प्रेक्षक पाहतायत ऑनलाईन, ते देखील मात्र थोडे नाखुश असतील. यावेळेस मात्र वेगाने चेंडू हाताळलाय. शॉर्ट बॉल सरप्राईज केलं फलंदाजाला. अप्पल करण्याचा प्रयत्न होता. अंगावर चेंडू आदळतोय आणि लेग बायचा इशारा. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17. 4 बॉलचा खेळ होतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 for 3. यावेळेस आपण बघू शकता टीम कौशल 11 उनबाट खासदार चषक दुसरी रात्र चौथी मॅच. फुलटस बॉलला वळवलंय परंतु शॉट फाईन इकडे चेंडू चाललाय. एक धाव मात्र नक्की मिळेल. एक संधी आली होती मात्र तेजस जिथे मात्र मनगटाच्या सहाय्याने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता. सरळ गेला हातामध्ये. गॅप शोधता आला नाही. एक धाव्याने स्कोरबोर्ड 18 स्कोर कार्डवर. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील मॅच फ्री क्वार्टरची मॅच आपल्या भेटीला येईल.
शेवटचा बॉल वेगाने गेलाय कीपरच्या हातामध्ये. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. 18 वर 3 स्कोर कार्डवर 6च्या सरासरीने कौशल 11 उनबाट बजाव डीजे. थँक्यू डीजे मास्टर. यस, यानंतर होणारी नेक्स्ट मॅच श्री जागमाता रावळे आणि त्यांच्या विपक्ष MS11 घेवली या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तीन ओव्हर आणि 18 वर 3. जीत गावाड पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. चेंडू चालला डीपमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड 19. आतापर्यंत 19 धावामध्ये 2 मला तर वाटते चौकार पाहायला मिळत आहेत. पंकजची दोन्ही ओव्हर खूप चांगले आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही ओव्हरमध्ये मात्र थांबून ठेवलं. फुलटस बॉल. चेंडू चालला डीपमध्ये. यावेळेस लॉंग ऑफ रिजनला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि थोडी मिसफिल्डिंग. एवढा वेळ भरपूर होता दोन्ही फलंदाजाला 1च्या 2 बनवायला आणि 2 धाब्याने स्कोरबोर्ड 21. जेव्हा मोठी हिट येत नसतील तेव्हा मात्र सिंगल डबलवर देखील भार देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून स्कोरबोर्ड सुरू राहतो. गोलंदाजावर देखील प्रेशर बनला जातो. 21 वर 3 कमालीचा खेळ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आपला विटी दांडू पाहून इंग्रजांनी ह्या खेळाला निर्माण केलं. चला क्रिकेट हे नाव देण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल आहे. डीपमध्ये जात असताना टेनिस क्रिकेटने देखील उंच भरारी घेतलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये ISPL जवळजवळ लाखो रुपये प्लेयर कमावतो. ISPLच्या स्पर्धेतून स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 23 चेंडू फेकून झाले 3 मध्ये 5 खर्च केलेत. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर दोन्ही बॉलवर डबल आपल्याला पाहायला मिळाले. थोडी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे जिथे मात्र डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 आणि 4 बॉलचा खेळ होत असताना गोलंदाज जीत गावड, फलंदाज अनमोल. थोडा मात्र आपण बघू शकता शफल होऊन स्टंपच्या मागे मारण्याचा प्रयत्न केला होता, जिथे मात्र डॉट बॉल येतोय. तेवीस वर 3 5वा बॉल घेऊन तयार. आणखीन एक चांगला बॉल अपील केलं. पंच सांगतात बॅट एज घेऊन गेलेला बॉल, जिथे आपण बघू शकता सिंगल मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड 24. 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हर 5 बॉलचा खेळ होतोय. 24 वर 3 म्हणजे 23 बॉलचा खेळ होता आणि 24 धावा झालेले आहेत. किमान 40+ 45 पर्यंत पोहोचावं लागेल एक टफ फाईट देण्यासाठी. लास्ट बॉल. पुलटस बॉलला फटका सजवलाय. बायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि एकच मेल. पुन्हा एकदा मात्र एक खराब बॉल मिळाला होता. फलंदाजाला फायदा उचलता आला नाही. षटक क्रमांक 4 समाप्त. 25 वर 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशल 11 उनबाट. SD मास्टर बजाव.
नवीन गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ पाटील. पाचवी षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि पाचव्या ओव्हरमध्ये नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय कौस्तुभ पाटील. पहिला बॉल मात्र वेटेक्स टू खेळला. इकडे मात्र घुटण्यावर बॅलन्स करता फटका खेळला होता डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि चांगला थ्रो. एक धाव मिळेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26. 26 धावा धाव फलकावर. आतापर्यंत तरी शांत ठेवलंय परंतु येणारे 11 बॉलमध्ये 20-25 कुठून जमा करावे लागतील. किमान 20 तरी. 46-47 एक टफ फाईट, एक चॅलेंजिंग टोटल म्हणायला हरकत नाही कारण की नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. 4 ओव्हर 1 बॉलचा खेळ होतोय. 26 धावा धावपलकावर. यावेळेस फटका उंच खूप गेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय आणि कॅच करतोय. चांगली कॅचिंग. गुड कॅच मिस्टर पिंटू ज्याने दोन्ही कॅच अप्रतिम टिपल्यात. यावेळेस ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. पाटील नेटवर्कची ही टीम आणि हे कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतात आणि एक चांगल्या क्वालिटीचं चॅनल आपण पाहू शकता. कॅच आउट विकेट SD मास्टर. यस कल्पेश ठाकूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील उनबाड गावचा एक सिनियर आणि लेजेंडरी खेळाडू आहे म्हणायला हरकत नाही. चांगला क्रिकेट ड्रम क्रिकेट खूप मोठा खेळला आहे आणि ओरम क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळाला. फटका सजवलाय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल ओव्हर फुल टच बॉलला चांगला मात्र फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षण होत असताना डीप पॉईंटला 1 पुन्हा 2 पुन्हा आणि तिसऱ्यासाठी इथे गडबड. यावेळेस आपण पाहू शकता 1 पूर्ण केलं, 2 पूर्ण केलं, तिसरी धाव तेजस तयार परंतु कल्पेश ठाकूर तयार नव्हता आणि यावेळेस आपण पाहू शकता 2 धावा आणि तिसऱ्याला रनआउट. चांगला थ्रो आला बरोबर पंकज पाटीलच्या हातामध्ये आणि त्यानंतर गोलंदाजाकडे थ्रो केला. यावेळेस आपण पाहू शकता मेगा स्क्रीनवर रनआउट. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर. जाऊया DJ मास्टर के पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन बॅट्समन लगे पाठवा. 28 वर 5, 4 ओव्हर 3 बॉल नंतर आणि 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर एक कॅच आउट आणि यावेळेस रनआउट. कल्पेश ठाकूर बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज हार्दिक मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते पिंटू. तिसरा कॅच टिपताना तिन्ही कॅच थोडी डिफिकल्ट होते परंतु तिन्ही कॅच अप्रतिम टिपलेत कौस्तुभ पिंटूने. आपण पाहू शकतात मेगा स्क्रीनवर पिंटूला दाखवलं जाते. आणखीन एक विकेट. 6वा झटका लागतोय बॅटिंग टीमला. बजाव. थँक्यू DJ मास्टर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल आपल्याला पाहायला मिळते
आताच्या ओव्हरचा विचार केला तर 4 बॉल फेकून झालेत आणि ओव्हरमध्ये 2 धावा आणि 3 विकेट आलेत. 2 कॅच आऊट सेम क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला कॅच करताना पिंटू आणि एक रनआउट पाहायला मिळालं. 28 वर 6. आणखीन एक विकेट येण्याची शक्यता ही पार्टनरशिप बनताना पिंटू आणि कस्तुबची. यावेळेस आणखीन एक विकेट फलंदाज निखिल हजेरी लावतो आणि मैदानाच्या बाहेर येतोय. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 28 वर 7. कस्तुब पाटील 3 धावा देऊन 3 विकेट. टोटल ओव्हरमध्ये 4 विकेट. हा बघा बॅटिकलच्या बॉलला मारण्याचा प्रयत्न, तेवढी ताकद नाही, मनगटाची पॉवर दाखवली परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. आतापर्यंत 4 कॅच टिपलेत पिंटूने. अप्रतिम कॅचिंग पाहायला मिळाली. हा तो सोपा होता. याहूनही 3 कॅचचा विचार केला या अगोदर त्या 3 कॅच डिफिकल्ट होत्या. त्या 3 कॅच मात्र सुरेखरित्या टिपल्या परंतु यावेळेस सोपा कॅच म्हणायला हरकत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आपल्याला पाहायला मिळते 9व्या क्रमांकावर येत असताना आणि हॅट्रिकवर आहे गोलंदाज. पाहूया कालच्या रात्रीमध्ये 2 गोलंदाज पाहायला मिळाले ज्यांनी मेडन षटक हाताळलं. कालच्या रात्रीमध्ये हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. राहुल हा गोलंदाज पाहायला मिळाला आणि आज बघूया यावेळेस पहिल्याच बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं जिथे मात्र ब्लेक बाईसचा इशारा येतो पंचांकडून आणि 1 धाव कंप्लीट होताना सिंगलने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 7 गडी बाद. कौशल 11 उनबाट. समोर आहे टीम विनर्स टेंबोडे SD मास्टर. थँक्यू. रुपेश रबाडा नावाने फेमस आणि गोलंदाजी मार्कवर तयार. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टेलेंडर म्हणायला हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते तर प्रसाद आणि प्रसादच्या जोडीला हार्दिक नो स्ट्राईकला असेल आणि 29 वर 7 ही परिस्थिती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येतील का हे प्रश्नचिन्ह आहे. उंबाटचे प्रेक्षक आशा आहे की या 2 फलंदाजाकडून जिथून मात्र धावा बनल्या जातील. मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकता 38 सर्कलवरून हा रनअप खेळत असताना गोलंदाज. पहिलाच बॉल वेगाने मात्र बॉल हाताळलाय. चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना हाईट आहे, वेग आहे, अचूक टप्पा, परफेक्ट यॉर्कर चेंडू आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि जिथे आपण बघू शकता डॉट बॉलने केलाय सुरुवात. एकोणतीस वर 7 पहिला बॉल आलाय डॉट. नो बॉल. ओव्हर स्टिपिंग आपल्याला पाहायला मिळते इकडे मात्र. इथे आपण बघू शकतात गोलंदाजाने केली चुकी जिथे मात्र पनिश केलंय. आपण बघू शकतात गोलंदाजाला पंचांनी. नो बॉल. 1+1 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31. 31 धावा धावपलकावर. पुढचा बॉल असेल फ्री हिट. चला यानंतर होणारी नेक्स्ट मॅच MS11 घेवली आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल ती म्हणजेच श्री जागमाता रावळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. लोअर फोर्सेस बॉलला खेळलाय. फ्री हिटचा बॉल होता. डीपमध्ये येत असताना 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फेकी कीपरकडे.
इथे काय होतं बघूया. अपील केलंय पंचाने मात्र तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. पाहूया इकडे मात्र दूध का दूध पाणी का पाणी इथे पाहायला मिळणार. काय होणार, पोचलाय का नाही का रनआउट आहे. अपील केली, क्लोज आहे कॉल अगदी, त्यामुळे मात्र इथे आपण बघू शकतात थर्ड अंपायरकडे पाठवले हा डिसिजन. आणि नोट आउट. 2 धावा पूर्ण होत असताना 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33 धावा धावफलकावर. दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळते आणि 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 पर्यंत पोहोचले धावसंख्या. इथून 4 बॉलमध्ये धावा किती येतील. हार्दिक आणि प्रसाद आपल्याला पाहायला मिळते. एक जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हार्दिक स्ट्राईकवर आहे, प्रसाद नो स्ट्राईकवर आहे आणि रबाडा तयार गोलंदाजी मार्कवर म्हणजेच रुपेश तयार. यावेळेस मात्र चांगला बॉल, तेवढा चांगला फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली. यावेळेस मात्र बरोबर एंडला, जवळच्या एंडला थ्रो केलाय. ओ गडबड गडबड आणि इकडे काय करतोय, खराब फिल्डिंग, अगदी खराब कॅरी केलं रुपेशने. 1च्या 2 येत आहेत. कुठे ना कुठे क्रिकेटमध्ये सिंगल धाव खूप महत्त्वाची आहे. एक एक बॉलला महत्त्व असतं, एक एक धावेला महत्त्व असतं आणि इथे मात्र थोडी चुकी होत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35. 7 गडी बाद. कौशल 11 उनबाट त्यांच्या विपक्षात फिल्डिंग करताना विनस टेंबोडे. यानंतर दुसऱ्या फेरीला होणार सुरुवात आणि फ्री क्वार्टरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला घेवली संघ, दुसऱ्या बाजूला रावळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका सजवलाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक परंतु अगदी गॅपमध्ये शॉर्ट बॉलचा वापर केला, पुलचा फटका केला आणि यावेळेस आपण बघू शकता 4 धावा. चौकार चौकार आणि स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39. अजिज मास्टर बजाव. थँक्यू. 4 येत असताना कुठे ना कुठे धावा येत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे आपण बघू शकता आतापर्यंत 10 धावा आल्यात, म्हणजेच 29 होत्या 5 ओव्हर नंतर, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 10 खर्च केल्यात गोलंदाज रुपेशने. ओ यावेळेस फुलटस बॉल डायरेक्ट जाऊन आदळलाय स्टंपवर. बोल्ड होत असताना खराब बॉल होता, फायदा उचलता आला आणि फलंदाजाने चौकार खेचला होता मागच्या बॉलवर. कॉन्फिडन्स थोडं आलं होतं, परंतु तरी देखील हा बोनस बॉल गमावला. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया. मी म्हणेल की वेगाने थोडा बीट झाला. बघा शॉट देखील खूप लेट खेळला. बॉल अगोदर मात्र निघून गेला, बीट करत स्टंपवर जाऊन आदळतोय. 8वा झटका लागतोय बॅटिंग टीमला आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. कमांड डीजे मास्टर. थँक्यू. शेवटचा बॉल खेळण्यासाठी राकेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि इकडे मात्र 39वर 8 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात.
स्ट्राईकला राकेश. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हरमधला. 39 वर 8. बघूया टार्गेट किती येणार. चौथी मॅच. यावेळेस फटका सजवला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू अडवतोय आणि थ्रो करतोय. तिकडे मात्र थ्रो अगदी कॅरी करता आला आणि जास्त खाली राहिला आणि या ओव्हरमध्ये बऱ्याच मिसफिल्ड पाहायला मिळाल्या. 1 नाही 2 नाही 3 वेळेस पाहायला मिळाला आणि 2 धाब्याने स्कोरबोर्ड 42 धाब्याचं आव्हान ठेवलंय कौशल 11 उनबाद टीमने विनर्स टेम्बोडे टीम समोर. यस जाऊया आपण टॉसकडे, जिथे मात्र फ्री क्वार्टरची मॅचचा टॉस केला जाईल. एक बाजूला टीम असेल MS11 घेवली आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल श्री झागमाता रावळे. यस जिथे मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. यस करूया टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे आहेत. नेहिल किणी आणि चिराग. या दोन्ही टीमचे कॅप्टन घेवली आणि रावळे संघ. परेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते करूया टॉस. टॉस केला जातोय दोन टीममध्ये. MS11 घेवली आणि श्री जागमाता रावळे. कॉल असेल MS11 घेवली टीमचा. खासदार चषक फायर पास्तळ. धन्यवाद साहेबांना. मी विनंती करेन आपण विराजमान व्हायचं आहे. टॉस विन केलं काय घेणार. बॅटिंग करू. कसं वाटलं खेळल्यानंतर, काय म्हणा खेळपट्टीबद्दल आयोजनाबद्दल. नक्कीच चांगली खेळपट्टी आहे आणि आयोजन खूप सुंदर आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. किती धावेचा मजल असेल. असं काय पर्टिक्युलर स्कोर आम्ही अजून सेट नाही केला आहे, पण जेवढे रन्स करता येईल तेवढं करू. समोर राकेश प्रभू आहे, काय रणनीती असेल त्याच्या अगेन्स्ट. काय नाही, बेसिक क्रिकेट खेळू, मेरिटवर खेळू बॉलच्या. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. फिल्डिंग आले मनासारखं का मनाविरुद्ध. फिल्डिंग येणार तो. यस मनासारखं मिळालेलं आहे. किती धावामध्ये थांबवलं जाईल. 50च्या मध्ये थांबायला प्रयत्न करू. 2 ते 3 प्लेयर नाही मिळत खऱ्या अर्थाने. आज तन्मय नाही आहे, काही कारण असतील, परंतु चांगला खेळ झाला. मागच्या वेळेस ओव्हर खूप चांगल्या झाल्या, बॅटिंग थोडी चांगली झाली, काय म्हणणार. तन्मय जरा बाहेर गेला, तो तर आला आहे तर. आणि आम्ही सांगायला गेला म्हणजे तर राकेश बोनी खूप चांगली पॉईंट लागली आणि मागे खूप बॅटिंग केली म्हणून स्कोर झाला. आणि जे आमचे स्पॉन्सर आहेत MS थँक्यू, कारण दिवस खूप खराब चालू आहे तरी पण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यासाठी थँक्यू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी देखील. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टॉस विन केला आहे टीम श्री जागमाता रावळे संघाने आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या पण ऐकूया दुसऱ्या इनिंगमध्ये प्रमोदजी शेडगे सरांना. थँक्यू व्हेरी मच. बचकांडी आणि वडे कुठेही असतील एवन जोडी तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. खासदार चषक 2026 सध्या आपण पाहत आहेत डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम 2026च्या माध्यमातून 1,11,000 रुपये या स्पर्धेचं प्राईज आपल्याला पाहायला मिळतं. माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरासाहेब आणि खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. या स्पर्धेचे अप्रतिम विशेष समर्थक श्री विदुरजी जयराम पाटील साहेब
एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, एक चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं 34-35 वर्षांचा अनुभव असलेलं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. क्रिकेटवरचं जीवापाड प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व गणेशजी भीमराव घरत, आनंदजी पांडुरंग सोबन. या स्पर्धेला अप्रतिम जी मैदान मेंटेन केलं गेलं ते अप्रतिम पाहायला मिळतं. निरंजन घरत बाळू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. मग सुचेंद्रजी घरतसाहेब पाहायला मिळतात, चांगला मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून आणि एक सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. मग चेतन घरत असतील, धीरज घरत असतील, विराज भोईर असतील, पुष्कर घरत असतील, लावण्य घरत असतील आणि ऑल टीम आयोजक रॉकस्टार ग्रुप असतील. भरपूर आयोजक पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. अशाच प्रकारच्या चेंडूची जास्तीत जास्त मागणी असेल. कल्पेश 40+ क्रिकेटसुद्धा ते खेळतात आणि चांगलं क्रिकेट खेळत असताना कल्पेशला आपण सातत्याने पाहिलं आहे. कौस्तुभ पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना RD ग्रुप असेल, यंगस्टार ग्रुप असेल, ओमसाई ग्रुप असेल, VIP ग्रुप आहे, तिरुपती बालाजी ग्रुप पाहायला मिळत आहेत, अष्टविनायक ग्रुप आपण पाहू शकाल. अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फार वेगाने बॉल निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे मात्र फिल्डर येतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौस्तुभ आणि पिंटू अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंकज पाटील पालन या खेळाडूंना घेऊन चालत असताना पाहायला मिळत आहेत. 2 रन्स एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलच्या समाप्तीनंतर विनोस टेंबोडे हा संघ तर एका साईडला कौशल 11 उनभाट. स्विच हिटचा फटका, क्लीन स्विच हिट. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. वा काय फटका खेळलाय. बॅटची ग्रीप बदलली, पोझिशन मध्ये आले आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलं. 6 धावांकरता खासदार चषक षटकार. गुड शॉट. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून एकता मित्रमंडळ ग्रुप असेल, गोल्डन पास्तळ ग्रुप असेल, जांता राजा ग्रुप असेल, गौतम नगर ग्रुप असेल, गुड मॉर्निंग ग्रुप असेल, त्यानंतर सब बरंगे ग्रुप असेल, अनबिटेबल ग्रुप असेल, KCC ग्रुप असेल, शिवसाई सोसायटी ग्रुप असेल आणि या सर्वांच्या माध्यमातून विशेष सहकार्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचा नियम क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ऑल इंडिया ओपनचे 2 खेळाडू आपल्या संघामध्ये खेळू शकतात. त्यामध्ये गोलंदाज असेल तर त्याला प्रत्येकी 1च षटक दिलं जाईल. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु कौस्तुभ पाटील गेले 2 ते 3 वर्षामध्ये या खेळाडूने खूप चांगलं ग्रो केलंय. अप्रतिम लेग बाईचा इशारा अभिजित तांडेल यांच्या माध्यमातून येत असताना मान फ्रॉम सातपाडी 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले गेले. 34 ते 35 वर्षांची परंपरा फायर क्रिकेट पास्तळची. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिंटूच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 11 या धावसंख्येवर. 10 या धावसंख्येवर 10 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कौस्तुभ आणि पिंटू अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 10 रन 42 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने ही सुरुवात सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत. 42 धावांचं पाठलाग करत असताना सेन्सिबल बॅटिंग केले आतापर्यंत. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुवर्ण दिवस. मग वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि आउट ऑफ इंडियासुद्धा आपण पाहत आहेत की वेगवेगळे खेळाडू पालघर जिल्ह्याचे जाऊन त्यांनी आपल्या पालघर जिल्ह्याचा अभिमान उंचवताना आपण पाहू शकतायत. त्यामुळे एक पालघर जिल्ह्याला वेगळाच जरूर आपण पाहत आहेत डौलदार असे खेळाडू मिळालेत. कारण पालघर जिल्हा जरी मुंबईचे खेळाडू खडूस असतील परंतु पालघर जिल्ह्याचे खेळाडू जिद्दी, मेहनती आणि चिकाटीने आत्मविश्वासाने खेळ करत असतात मुंबईच्या खेळाडूंसमोर. त्यामुळे पालघर जिल्हा म्हटलं तर खेळाडूंची खान असलेला हा जिल्हा आहे. 32 रनची आवश्यकता आहे विनोस टेंबोडे या टीमला विजयासाठी. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचं पॉवर पॅक बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम चांगलं ह्या वेळेला जमिनी लगत तंत्रशुद्ध फटका बरोबर तंतोतंत या वेळेला मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना पिंटूचं यावेळेला कौतुक करेन की एका साईडला कौस्तुभ चांगली बॅटिंग करतोय, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत, तर आपण फक्त नॉन स्ट्राईक एंडला जाऊन त्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यावा हेच कदाचित मनामध्ये त्याच्या चाललं असेल आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करतोय.
चांगला बॉल वेगवान होता भूमीचा हा बॉल अचूक टप्पा आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. ॲक्शन रिप्ले पहा ज्या पद्धतीने क्रॉस बॅटचा वापर केला होता. नो लुक शॉट खेळण्याचा कौस्तुभ पाटीलचा मनसुबा होता परंतु त्या मनसुब्यावर पाणी फिरलं गेलं. डॉट बॉल आला भूमीचा तिसरा बॉल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा शानदार स्ट्रोक. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु चेंडूला स्टॉप केलंय. तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केले. 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 13वर जाऊन पोहोचली गेले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्ही फलंदाज. बॉल डॉट झाल्यानंतर लगेच पुनरागमन करतायत आणि हेच क्रिकेट महत्त्वाचं असतं. सिंगल डबल जसं नवापूर टीमने सिंगल डबलला महत्त्व दिलं नाही आणि त्यामुळे कदाचित सातपाटी टीमने दक्ष 11 सातपाटी टीमने त्याचा ॲडव्हान्टेज भरपूर घेतला. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 14वर जाऊन पोहोचले गेले. भूमीतला मान सन्मान दिला जातोय. मोठे फटके मारून देत नाहीये भूमीत. सध्या अपकमिंग यंग टॅलेंट भरपूर प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 ते 6 असे अपकमिंग रायझिंग स्टार असतात. 3 ते 4 असे खेळाडू अनुभवी असतात. 40+ खेळाडू त्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे एक स्ट्रॉंग संघ होतो. चांगला बॉल होता. स्लोवर 1 बॉल यावेळेला ओळखू शकले नाहीत आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये अनुराग चव्हाण आणि सूरज यादव अप्रतिम चांगले कॅप्चर करतायत. टप्पा अचूक पद्धतीने होता. थोडासा लेग ब्रेक बॉल वळण घेणारा पाहायला मिळाला. पुढे यावेळेला पुढून फिरवला होता. हिमांशु सिंग ज्या वेळेला ऑपरेटिंगला असतात चांगली मात्र ऑपरेटिंग करतात. वेगवेगळे ग्राफिक्स त्यावेळेला अप्रतिम चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. 16 रन झाले 2 षटकाच्या समाप्ती अखेर. विनस टेंबोडे टीम आता विजयासाठी जवळजवळ 26 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये 26 रन. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ अखेरीस 16 रन झाले. 24 बॉल आणि 26 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. कौशल 11 उनबाट टीमला जर या मॅचमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर पलटवार करावा लागेल. टिट फॉर टॅट जशास तसे रोकटोक उत्तर देण्याची क्षमता असायला हवी. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा. 24 बॉल 26. स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा पॉवरफुल स्विच हिट. स्विच हिट मध्ये कन्वर्ट केला गेला आणि सरळ बॉलला फेकून दिला षटकारासाठी. वॉट अ शॉट. मल्टी हिट. 6 धावा. संपार दर्शवतात. बाउंड्री चेक करायची आहे का? येस बाउंड्री चेक करूया. अगदी मात्र यावेळेला बॉल आतमध्ये आहे की बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. अक्षय नाईक या ठिकाणी येतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. सध्या पंचांना थोडीशी शंका उद्भवली. अंपायर कॉल. थर्ड अंपायर अक्षय नाईक यांना सध्या आपण पाहत आहेत. पाटील नेटवर्क या चॅनलवर सध्या आपण आहोत. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. फायर क्रिकेट पाचतळ पुरस्कृत खासदार चषक
या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं राहिलं की 1,11,000 रुपयाची स्पर्धा, परंतु पालघर डहाणू तालुका मर्यादित एक गाव एक फॉर्मॅटसाठी फक्त 5,000 प्रवेश फी आपल्याला पाहायला मिळते. ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि खरोखरच फायर क्रिकेट पास्थळच्या संपूर्ण आयोजक कमिटीला मानाचा सलाम असेल. अगदी मालिकावीर सायकलसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेतलेली आहे. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. मग आयोजन म्हणजे काय तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. येस, इट इज अ 6 रन षटकार. चांगला फटका खेळला होता, अगोदरच रेडी झाले होते आणि या वेळेला बॅट स्विंग पहा, अप्रतिम पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका अप्रतिम आपण पाहू शकतायत आणि अभिजित तांडेल यांचा इशारा येतोय. इट्स अ 6 रन. खूप चांगला फटका. अप्रोच इंटेंट अप्रतिम. पहिल्या बॉलपासून कौस्तुभ पाटीलचा अप्रतिम पाहायला मिळतो. मागील 2 ते 3 वर्षामध्ये काय इम्प्रुव्हायझेशन केलंय आपल्या बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये. ॲज अ परफेक्ट भरवशाचा पॅकेज. परंतु आता हार्दिकला हीच ती संधी आहे. इथे जर 1 ते 2 विकेट मिळवले तर कदाचित दबाव वाढण्याची शक्यता आहे. अभि नाही तो कभी नाही. हार्दिकचा बॉल ह्या वेळेला फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथे कैलाश पागधरे शार्प आहेत. वाईट +1 अशा 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. धावा येत आहेत. 42 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर आता 18 रनची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते ज्या पद्धतीने विनोद टेंबोडे टीम. आणि जमेची बाजू आहे की दोन्ही फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेत. खेळपट्टीवर तुम्हाला टिकून राहावं लागतं, मग ऑटोमॅटिकली धावा येतात, मग सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागतं. क्रिकेटमधील बेसिकला विसरून चालत नाही. या मॅच नंतर ग्राउंड स्टाफला मी विनंती करेन की खेळपट्टी थोडीशी यावेळेला स्पष्टपणे रेखाटा. 24 रन झाले. 24 रन विदाऊट लॉस. खासदार चषक 2026 सध्या दुसरी रात्र या स्पर्धेची. लाख मोलाची स्पर्धा. काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि यानंतर एक बिग फाईट पाहायला मिळेल. श्री जागमाता रावळे संघ 2 हात करणार आहे MS11 घिवली या टीम बरोबरीने. एका साईडला राकेश प्रभू तर एका साईडला निहिल किनी, एका साईडला चिराग तामोरे तर एका साईडला साहिल चापके, एका साईडला नयन पाटील तर एका साईडला यज्ञेश दवणे आणि तन्मय यांचं सुद्धा मात्र इन्क्लूड आज प्लेइंग 11मध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे एक भरभक्कम संघ जरूर पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. जित पाटील सारखा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करताना मग हार्दिक राऊत असेल श्री जागमाता रावळे टीमचा. 24ला 0 सध्या आपण पाहतायत. 18 रनची आवश्यकता असेल. अजून सुद्धा ज्या पद्धतीने विकेट मिळालेली नाही आहे, विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि या दोन्ही बॅटर सध्या त्रस्तदायक झालेत प्रतिस्पर्धी संघासमोर. 9 बॉलमध्ये 17 रन कौस्तुभच्या बॅटमधून आलेत. चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 4 रन पिंटूच्या बॅटमधून. अप्रतिम बॅकफुटला जात असताना चाबुक शॉट पाहायला मिळतोय. 1 नंतर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. हा दबाव ऑटोमॅटिकली यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट डगआउटमधून. ऊर्जेचा संचार आणि चेअरअप केलं जातं. 26 धावा. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. क्रिकेटमधील सिंगल डबल खेळाडूंचा श्वास आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. पंचांकडे अपील आणि यस लाईक बिफोर विकेट. पिंटूला सुद्धा माहिती होतं की बरोबर मी प्लम आहे आणि इथून अभिजित तांडेल यांचा परफेक्ट डिसिजन पाहायला मिळतो. आणि फलंदाज 26ला 1 ज्याची चर्चा सुरू होती की विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि ती विकेट मिळाली. आणि सध्या पंकज पाटील पालन मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना एक चिकाटी प्लेअर आणि जी रबर टेस्ट चॅम्पियनशिप झाली त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण ऑल इंडिया आयकॉन प्लेअर सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. परंतु 100 बॉल खेळणारा पहिला असा खेळाडू रबर बॉल टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाहायला मिळाला होता आणि अर्धशतक सुद्धा झळकावलं होतं. तोच पंकज पाटील पालन सध्या जात असताना अग्री प्रीमियर लीग यंदाचा हंगाम गाजवला आणि मोटरसायकल पहिली वहिली
जी मिळाली स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात अग्री प्रीमियर लीगमध्ये पहिली मोटरसायकल घेणारा जो फलंदाज पंकज पाटील पालनला आपण पाहत आहेत. 26-1. आता विजयासाठी 16 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. लवकरच आपल्या भेटीला येईल रबल टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा 70-70 प्रेझेंट 80 षटकांचे सामने पाहायला मिळतात. गेल्या वर्षात काय मॅच रंगली होती. पालघर वर्सेस ठाणे आणि ब्रिजेश घरत आणि प्रीतम बारेने जे अर्धशतकीय खेळी केली त्यामुळेच पालघर जिल्ह्याचा अभिमान उंचावला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. फिल्डरचं मी कौतुक करेन. चांगली फिल्डिंग, अनमोल मॅग्निफिसंट फिल्डिंग. 27 रन झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विनर्स टेंबोडे टीम विजयासाठी आता 15 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. एकदा का विकेट जायला लागल्या तर क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय की वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. जेव्हा पाड प्रयत्न केले बॉलला स्टॉप करण्यासाठी परंतु एक रन सिंगल काही वाचू शकले नाही. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 28 या धावसंख्येवर. विनर्स टेंबोडे टीमचा सध्या डगआउट खूप आनंदित आहे आणि आनंदित डगआउट असायला हवं. काही मी डगआउट पाहिलेले आहेत. काही संघ मग तो फलंदाज धावा करतो परंतु त्याच्यासाठी टाळ्या वाजत नाहीत. परंतु इथे एक एक रनसाठी टाळ्या वाजतात ही खूप महत्त्वाची बाब आहे. खेळाडूंसाठी चेअरअप करा तेव्हा कुठे त्यांच्या अंगामध्ये ऊर्जा संचारते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ग्रेट डिलिव्हरी. हार्दिकचं कौतुक करेन. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने ऑन स्क्रीन. अप्रतिम चांगला बॉल होता. थोडीशी फ्लाईट दिली बॉलला आणि विकेट किपर क्लोज होते त्यामुळे बॉल सुटला नाही. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 28 रन विनर्स टेंबोडे टीम. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 14 रन हे सामन्याचं समीकरण असेल. ऑन स्ट्राईक कौस्तुभ असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा खासदार चषक 2026. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक डे 2 आपण पाहू शकतायत. 18 बॉल आणि 14 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना भूमीतचा पहिलाच बॉल. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे बॉल सरळ निघून जाईल. विकेट किपरच्या हातातून सुटला होता. स्टंपच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय आणि पाहता पाहता डॉट बॉल. धोनीचा बिग फॅन असावा भूमीत. आणि काय बॉल ऑफ कटर बॉल होता. 7 नंबरची जर्सी परिधान केले. प्रत्येक जण प्रत्येकाला मोटिवेशन देत असतात हे आपण सातत्याने पाहिले. आयडियल मानतात. 28 रन झाले. 14 रनची आवश्यकता. 17 बॉल आहेत. इथे जर धावा थांबवल्या, विकेट आली तर कदाचित दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. रुबी कट होती आणि इथून 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलने धावा यावेळेला येत असताना पाहायला मिळत आहेत. 16 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण आहे विनर्स टेंबोडे या टीमला विजयासाठी. 16 बॉल 13 रन. भूमीत आक्रमकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. बरोबर पिक करू शकले नाहीत या बॉलला. थोडेसे नाराज असतील पंकज पाटील पालन, कारण खूप मोठी संधी होती षटकार मारण्याची परंतु यावेळेला त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की इथे थोडीशी चूक झाली. असे कधी कधी बॉल जेव्हा थांबून येतात ना त्यावेळेला डबल माइंडमध्ये फलंदाज असतात की एखादा वेगवान गोलंदाज असतो मग तो नकल बॉल करत असेल. कारण 2007-08च्या IPL पासून जेव्हा सुरुवात झाली आणि त्यानंतर नकल बॉलला जी सुरुवात झाली ते वेगवेगळे व्हेरिएशन बॉल आले. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल
फिल्डरच्या हातामध्ये, प्रसादच्या हातामध्ये हा बॉल विसावला गेला. फलंदाज बाद. कौस्तुभ पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. वेल प्लेड. टाळ्यांचा कडकडाट कौस्तुभ पाटीलच्या फलंदाजीसाठी अगदी घामाने ओलं चिंब झालेला आहे. अप्रतिम चांगले कष्ट आणि मेहनत, त्या दोन गोष्टींच्या जोरावर आपण नेहमीच पुढे जात असतो. कारण क्रिकेटच्या खेळात किंवा आयुष्यात शॉर्टकट कधीच नसावा. हार्डवर्क ज्यावेळेला तुम्ही करून येता, पुढे येता, त्यावेळेला त्या हार्डवर्कची किंमत काय असते ही प्रत्येकाला माहिती असते. शॉर्टकट फक्त मर्यादित असतं. कारण अगोदर स्वतःला सिद्ध करा, मग जग ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करण्यामध्ये व्यस्त राहील. चांगली इनिंग खेळली. बेस्ट नॉक. 30ला 2. सध्या विजयासाठी 12 रनची आवश्यकता. चांगली गोलंदाजी भूमीत. शॉर्ट फ्लेन बॉल होता. जीतला यावेळेला बॉल हा समजलाच नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. जीत या खेळाडूकडे एवढं पोटेन्शियल आहे की अप्रतिम पाहायला मिळतं. तीसला 2. 12 रनची आवश्यकता. बॉल आहे 13 बॉलमध्ये 12. अप्रतिम हलक्याच्या हाताने बॉलला लेटकट खेळलं गेलंय. फक्त 1 रन मिळेल शॉट गलीला. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 31. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 11 रन. पहा, फक्त म्हणून चालणार नाहीये. त्यामुळेच मी उल्लेख केला होता की क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. कारण T20च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं, सेमीफायनलच्या अगोदर संजू सॅमसनला जे सगळेजण ट्रोल करत होते, त्या संजू सॅमसनने 87 धावा जेव्हा केल्या ना, महत्त्वपूर्ण इनिंग खेळली, त्यानंतर करोडो जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. 12 बॉल आणि 11 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. विनर्स टेंबोडी टीमला 12 बॉल 11 रनची आवश्यकता. बारा बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. काय भूमीचा स्पेल राहिला, अप्रतिम. निडर मनाने गोलंदाजी केली. सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा अप्रतिम पाहायला मिळाला. शॉर्ट रनअप होता आणि त्यानंतर ज्याने अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि धारदारपणा दाखवला आपल्या गोलंदाजीमध्ये. प्रतिस्पर्धी संघाला जखडवून ठेवलंय. धावांचा वेग वाढत नाहीये. आता 12 बॉल 11 रन. जीत स्ट्राईक एंडकडे. हार्दिक समोर. यावेळेला फुलर लेन्सचा बॉल जरूर होता. फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप केलंय. सामना अजून सुद्धा बॅलन्स आहे. दोन्ही टीमकडे 50-50 चान्सेस जरूर आता निर्माण झालेत. अप्रतिम चांगला सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर जाईल का? 11 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा हार्दिक. अप्रतिम चांगला फटका. बॅकफूट पंच केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. प्रसाद पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 10 बॉल आणि 10 रन. जेव्हा हे बॉल टू रन येतात ना, त्यावेळेला रोमांचक सामने पाहायला मिळतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आणि लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं की क्रिकेट दर्दी आहेत आणि त्यांना हेच हवं असतं. दहा बॉल आणि 10 रन. चांगला बॉल यावेळेला समोरून फिरवलाय. आता मॅच मध्ये रोमांच.
वाढत असताना पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे आली कुठे. हे आहे क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 10 रन. हार्दिक अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. पंकज पाटील पालन समोर पुन्हा एकदा. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आजेल. महत्वपूर्ण. यस विकेट डाऊन. ओ माय गॉड. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी ट्विस्ट, कधी ड्रामा, कधी थ्रिलर आणि शेवटच्या बॉलपर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच क्रिकेट. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 10 रन. विनोस टेंबोडे टीमला. या घेऊया आपण एक छोटासा डीजे वाला ब्रेक. थँक्यू. अंडर प्रेशर फटका या वेळेला मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न होता पंकज पाटील. पालनचा हेतू चांगला होता परंतु बॉल थोडासा थांबून आला. बॅटचं फेस क्लोज अगोदर झालं आणि त्यानंतर बॅटचा टॉपेज लागला आणि विकेट किपर चांगली विकेट किपिंग करत असताना तेजस मॅग्निफिसंट कॅच. आता बॉल आहेत 8 आणि रुपेश चव्हाणला बॅटिंग क्रमांक 5 वर प्रमोट केले गेले. हीच ती संधी आहे. कोणता संघ पुढे वाटचालकडे करेल याकडे लक्ष असेल. चांगला बॉल आणि यस क्या बात आहे. तेजस मॅग्निफिसंट विकेट किपिंग. सामन्यामध्ये दबाव स्थिती निर्माण करत असणारा सामना रंगतदारच्या वळणावर. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. हे आकडे छोटे दिसतात परंतु क्रिकेटच्या खेळात मैदानात जाऊन विचारा त्या बॅटरला हे आकडे छोटे आहेत की मोठे. 7 बॉल 10 रन. एकंदरीत आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 10 रन. कधी यश कधी अपयश. कधी या वेळेला मुख तुमचं आंबट होईल तर कधी गोड होईल आणि त्यामुळे या मैदानाची ऐतिहासिक खासियत पाहायला मिळते. कारण या मैदानात अनेक जण खेळण्यासाठी तरसतात. इथे तुम्हाला शिस्त पाहायला मिळेल. इथे तुम्हाला आपुलकी पाहायला मिळेल. इथे तुम्हाला येणाऱ्यांचा आदर सत्कार पाहायला मिळेल. परंतु शिस्तीचं भंग केलं तर त्या टीमला मग पनिशमेंट मिळत असते. हे आंबट गोडचं आणि फायर क्रिकेट पास्तळचं आयोजकांचं हेच म्हणणं असतं की या चांगले खेळा, एकोपा दाखवा, शिस्त दाखवा, स्पोर्ट्समॅनशिप दाखवा आणि चांगलं क्रिकेट खेळत असताना आमच्या गावाचं नाव कुठेतरी कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे या हेतूने हे व्यासपीठ उभारण्यात आलंय. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 10 रन आणि हार्दिक सध्या हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. 7 बॉल आणि 10 रन. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. एक नंतर मिळेल मात्र चांगली फिल्डिंग. जीवाची आकांक्षा केली. सिंगल मधून डबल आणि डबल मधून ट्रिपल घेण्याचा प्रयत्न होता परंतु 2 रन मिळतील. आता बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये 8 रन. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की हा सामना या शेवटच्या षटकापर्यंत जाईल. त्यामुळेच क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 6 बॉल 8 रन आणि चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं त्या धावा तुम्हाला कराव्याच लागतील. यस डीजे. थँक्यू. सूरज एका साईडला जीत मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सातत्याने सिच्युएशननुसार खेळण्याची कला ही अवगत असली पाहिजे. असं नाही आहे की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनतात. त्या परिस्थितीला अनुसरून जेव्हा तुम्ही चांगली मॅच आपल्या बाजूने घेऊन येता, जिंकता, त्यावेळेला तुम्ही चांगले खेळाडू बनता. त्यामुळे आता हीच ती सिच्युएशन आहे.
6 बॉल आणि 8 रन. सूरज टू जीत. नावातच जीत आहे, परंतु आपल्या संघाला जीत मिळून देईल का? यावेळेला फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. जीवाची आकांक्षा करत बॉलला स्टॉप केलं. बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. 1 रन मिळत असताना आणि पंच काय एक्झॅक्ट यस अंपायर सांगतायत DRS रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. या आपण चेक करूया. अक्षय नाईक थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. काय एक्झॅक्टली यावेळेला भिडलं गेलंय यावर लक्ष केंद्रित करतील, सध्या ऑब्झर्व करतील आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. अगदी मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला आणि इथून 5 बॉल 7 रन. काय मॅच रंगतदार पाहायला मिळते. 5 बॉल आणि 7 रन. फलंदाज प्रथम. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. आदित्यला आपण पाहतायत. आदूने बॉलला मात्र स्टॉप केला. आता 4 बॉल आणि 6 रन. हृदयाची स्पंदने वाढत चाललायत. एका साईडला विनोस टेंबोडे टीमच्या हृदयाची स्पंदने वाढत चाललेली आहेत, तर एका साईडला कौशल 11 उनभाटच्या समर्थकांची मात्र जरूर स्पंदने वाढत चाललेली आहेत. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. 4 बॉल 6 रन. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. कल्पेश कोणतीही चुकी करणार नाहीयेत. पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 3 बॉल आणि 6 रन. व्हॉट मॅच. एक्सलंट बॉलिंग. सूरजचं कौतुक करावं लागेल. त्याने होप सोडलेले नाहीयेत. अजूनपर्यंत निडर मनाने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 6 रन. काय मॅच रंगतदार पाहायला मिळते. अतिशय चांगला सामना. प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना पाहायला मिळतो. म्हणतात ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. तो हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जरी संघ एक पराभूत होईल परंतु टाळ्या वाजत राहतील या सामन्यासाठी. 3 बॉल आणि 6 रन. जीत सुद्धा यावेळेला थोडासा अडखळत खेळत होता. नॅचरल त्याची फलंदाजी पाहायला मिळाली नाही. 5व्या क्रमांकावर त्याला आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर प्रमोट केलं गेलं होतं, परंतु भरवशाची फलंदाजी दाखवली नाही. आता अपकमिंग रायझिंग स्टार आहेत दोन्हीही फलंदाज. अनुभव तेवढा नाही आहे, परंतु सध्याच्या घडीला टॅलेंटची कमी सुद्धा नाही आहे. ते टॅलेंट आता दाखवावं लागेल मिस्टर निहारला. सूरज 3 बॉल 6 रन. यावेळेला चांगला फटका खेळला इनफिल्डच्या वरून. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी पर्यंत चेंडूला उचलेपर्यंत प्रसाद फेकी करतोय. 2 बॉल 4 रन. वाह. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा सामना पाहायला मिळतोय. जर मॅच मनापासून आवडली असेल प्रेक्षकांनो तर एकदा जोरदार टाळ्या यायला पाहिजेत. दोन्ही संघांसाठी देऊया हार्दिक शुभेच्छा. 2 बॉल आणि 4 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज टू निहार. आल्या आल्या मात्र फुटवर्क चांगलं दाखवलंय. टायमिंग चांगलं दाखवलंय. टेम्परामेंट चांगला आहे आणि टेक्निक अँड टॅलेंट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. प्रमुख अस्त्रांचा वापर करतोय. अगोदरच बॅट फिरवली होती, मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलला फ्लाईट दिली. चांगला बॉल फिरवला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून गेलाय. तेजसने विकेट किपिंग चांगली केली होती. पहा ॲक्शन रिप्ले. सूरजचा हा बॉल यावेळेला लेग ब्रेक बॉल होता. अगदी चांगला बॉल फिरवला. अप्रतिम. आणि बॉल काय बाउन्स झाला. खेळपट्टे अगदी नेत्रदीपक बनवले गेले. पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल. अक्षरशः सूरजच्या प्रेमात पडले. 1 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग.
कालच्या दिवसात जीवा घरतने बिरवाडीचा अप्रतिम विकेट मिळवणार. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 1च धाव खर्च केली. जसं आज अवधूत कामतने 6 विकेट 2 धावा 2 षटकं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 रन, 1 बॉल आणि 4 रन. काय मॅच अप्रतिम पाहायला मिळते. प्रेक्षकांनो, सामना जर मनापासून आवडला असेल तर खरोखर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. विनोद टेंबोडे की कौशल 11 उनभाट, दोन्ही टीम मजबूत आहेत, तुल्यबळ आहेत. परंतु आता जो जीता वही सिकंदर. 1 बॉल 4 आणि यावेळेला ऑन साईडला निहार चा फटका. अगदी यावेळेला आपण पाहतायत पॅव्हेलियनच्या दिशेने निहार. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, निहार इज अ सुपरस्टार. व्हाट अ शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. अतिशय चांगला फटका. निहारने तोंडातला घास हिरावून घेतला. हा उद्याचा भवितव्य आहे टेंबोडे टीमचा. वेलकम. यावेळेला आपण पाहू शकताय तन्मय आज इन झालेत. वेलकम तन्मयजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आणि अप्रतिम चांगला खेळ पाहायला मिळेल. आता इथून निहार काय बॅटिंग केली. 8 रन त्याच्या पुरेशा झाल्या. सूरज हा षटकार त्याच्या डोळ्यासमोर तरंगताना पाहायला मिळेल. क्रिकेट आहे आणि निहारने काय सुपर स्ट्रोक खेळला. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ह्या वेळेला